Hi students, myself Bhoye Devi, Raik Shikshan Samstha SSGM College Kopargaon. Today we are going to learning about BCom Part 2nd, Semester 3rd, Corporate Accounting subject. In this subject, today we will learn Unit 2nd, Profit prior to incorporation. So student, last lecture we have discussed about profit prior to incorporation introductions part. In that lecture, we will discuss what is incorporations, what is pre-period, what is post-period, and which basis are income and expenses are divided in profit and loss statement. So today's lecture we will discuss about how to solve problem and its steps. It means how to profit prior to incorporation solve problem and which steps we are follow. So these steps and format of that particular topics we will discuss today. So first step, read the problem carefully. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय करणार आहे की प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स ह्या टॉपिकचे जे काही तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स येत असतात ते प्रॉब्लेमचं सोल्युशन्स कसं करायचं, त्याचा आन्सर कसं लिहायचं किंवा त्यासाठी कुठल्या स्टेप्स तुम्ही फॉलो करायच्या ते आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर त्या ठिकाणी स्टेप्स पहिली आहे तुमची रीड द प्रॉब्लेम केअरफुली. पहिल्या प्रथम तुम्हाला काय करावं लागणार की दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला पहिल्यांदा केअरफुली वाचावा लागेल. तो प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या केअरफुली वाचून झाल्यानंतर सेकंड स्टेप्स तुम्हाला काय करायला लागेल की अपॉर्शनमेंट ऑफ ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम इन द बेसिस. त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जेवढे एक्सपेन्सेस किंवा जेवढे इन्कम दिलेले असतील ते कुठल्या बेसिसवरती डिवाइड करायचे हे तुम्हाला पहिल्यांदा ठरवून घ्यावे लागतात. ती स्टेप तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा फॉलो करा. ते झाल्यानंतर स्टेप नंबर 3, ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ प्री पिरियड अँड पोस्ट पिरियड. त्यानंतर त्या ठिकाणी काय करा, प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचा फॉर्मॅट तुम्ही ड्रॉ करा. जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचा फॉर्मॅट कसा तुम्ही ड्रॉ कराल, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करतो आपण, डेट ऑफ ॲक्विजिशन्स ह्या पद्धतीने तुम्ही तो फॉर्मॅट ड्रॉ करता. इथं डेट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे स्टार्टिंगचा पॉईंट येणार 1 एप्रिल आणि इकडं लास्ट 31 मार्च. म्हणजे ह्या टाईप्समध्ये तुम्ही प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचा फॉर्मॅट तुम्ही ड्रॉ करू शकता. ते झाल्यानंतर तो फॉर्मॅट ड्रॉ केल्यानंतर त्याच्यावरनं तुम्हाला प्री पिरियड किती मंथचा आहे, पोस्ट पिरियड किती मंथचा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागणार की कॅल्क्युलेट द सेल्स रेशो. मग तुम्हाला बघा तुमच्या प्रॉब्लेममधील जे काही इन्कम आणि एक्सपेन्सेस दिलेले असतील किंवा लॉसेस दिलेले असतील ते डिवाइड करायचे असतात. मग ते डिवाइड करत असताना त्याचा बेस कुठला घेतो आपण, तर एकतर सेल्स रेशो, सेल्स बेसिस घेतो आणि एकतर टाईम बेसिस घेतो. तर सेल्स बेसिस घेत असताना आपल्याला काय करावं लागतं की पहिल्या प्रथम कॅल्क्युलेशन्स कशाचं करावं लागेल, तर सेल्स रेशोचं कॅल्क्युलेशन म्हणजे सेल्स रेशो हा काढावा लागेल. मग त्यासाठी पहिल्यांदा काय करा, सेल्स रेशो कॅल्क्युलेशन करून घ्या. तो कसा काढायचा आपण जेव्हा प्रॉब्लेम स्टार्ट होईल त्यावेळेस बघू. त्यानंतर नेक्स्ट स्टेप नंबर 5, कॅल्क्युलेट द टाईम रेशो. त्यानंतर तुम्हाला दिलेले मंथ्सवरनं तुम्हाला टाईम रेशो हा काढायचा असतो. त्यानंतर पुढची स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागणार. स्टेप नंबर 6, ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा फॉर्मॅट ड्रॉ करावा लागेल. आता तो फॉर्मॅट काय आहे त्याचा तो आपण पुढं बघणारच आहोत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागेल. फर्स्ट, टेक ऑल इन्कम अँड डिवायडेड इन देअर बेसिस अँड डू टोटल ऑफ दॅट इन्कम. त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप काय करावं लागेल की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले सर्व इन्कम पहिल्यांदा काय घ्यावं लागणार, ते विचारात घ्यावं लागतात. म्हणजे ते पहिल्यांदा लिहा आणि ते कुठल्या बेसिसवरती डिवाइड करायचे, टाईम बेसिसवरती की सेल्स बेसिसवरती, ते पहिल्यांदा काय करा, डिवाइड करून घ्या. आणि ते बेसिस डिवाइड करून घेतल्यानंतर त्या सर्व इन्कमची प्री पिरियडचे असतील किंवा पोस्ट पिरियडचे असतील दोन्हींची काय करा, पहिल्यांदा टोटल करा. त्यानंतर पुढची स्टेप फॉलो करायला लागणार आहे. स्टेप्स नंबर 8, टेक ऑल एक्सपेन्सेस अँड डिवायडेड इन देअर बेसिस
अँड डू टोटल ऑफ ऑल एक्सपेन्सेस प्री अँड पोस्ट पिरियड. त्याचबरोबर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे की इन्कम झाल्यानंतर इन्कमची टोटल करायची. टोटल झाल्यानंतर सर्व प्रॉब्लेममध्ये दिलेले एक्सपेन्सेस तुम्ही घ्यायचे आणि ते कुठल्या बेसिसवरती आहेत, टाईम बेसिस आहेत की सेल्स बेसिसवरती आहे, ते पहिल्यांदा डिवाईड करून ते पूर्ण एक्सपेन्सेस तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये त्याच्या पोस्टिंग करा किंवा लिहा. ते झाल्यानंतर पूर्ण प्री पिरियडच्या आणि पोस्ट पिरियडचे टोटल एक्सपेन्सेसची काय करायची, टोटल करायची. ती टोटल झाल्यानंतर पुढची स्टेप काय करायची, स्टेप नंबर 9, लेस ऑल प्री अँड पोस्ट कॉलम एक्सपेन्सेस इन देअर इन्कम. त्याचबरोबर पूर्ण प्री आणि पोस्ट कॉलमचे जे काय एक्सपेन्सेस असतील ते काय करा, त्यांच्या प्री कॉलमचे जर एक्सपेन्सेस असतील ते प्री कॉलमच्या इन्कममधनं लेस करा. पोस्ट कॉलमचे एक्सपेन्सेस असतील ते पोस्ट कॉलमच्या इन्कममधनं लेस करा. आणि लास्ट ऑल बोथ साइड रिमेनिंग प्रॉफिट अँड लॉस इज मॅच इज द प्रॉफिट विच इज गिवन इन प्रॉब्लेम. आता प्री आणि पोस्ट कॉलममध्ये जे काय एक्सपेन्सेस असतील ते तुम्ही त्यांच्या पर्टिक्युलर इन्कममधनं जेव्हा लेस करताय त्यावरनं प्रीमधनं त्याचे एक्सपेन्सेस जर लेस केले तर कॅपिटल प्रॉफिट येईल किंवा कॅपिटल लॉस येईल. त्यानंतर पोस्ट पिरियडमधनं इन्कममधनं जर एक्सपेन्सेस लेस केले तर त्या ठिकाणी नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येतील. आणि सगळ्यात शेवटी जो काही रिमेनिंग प्रॉफिट राहील तो दोन्ही साईडची टोटल मिळून तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट दिलेला असतो. तो प्रॉफिट आणि दोन्ही साईडचं रिमेनिंग राहिलेला प्रॉफिट ही दोन्हीची टोटल जर मॅच झाली त्यावेळेस आपण समजून जायचं की आपला प्रॉफिट किंवा आपला प्रॉब्लेम हा बरोबर आहे. ह्या स्टेप्स तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतील, फॉलो करावं लागतील. स्टेप्स फर्स्ट, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. स्टेप सेकंड, apportionment of all expenses and income in the basis. Step third, draw the format of pre-period and post-period. Step fourth, calculate the sales ratio. Step 5, calculate the time ratio. Step 6, draw the format of profit and loss statement. Step 7, first take all income and divide it in their basis and do total of that income. Step 8, take all expenses and divide it in their basis and do total of all expenses pre and post period. Step 9, less all pre and post column expenses in their income. And step 10, last, all both side remaining profit and loss is match in profit which is given in problem. जे प्रॉब्लेममध्ये दिलेल्या प्रॉफिटमध्ये आणि तुमचा रिमेनिंग राहिलेला प्रॉफिट हे दोन्ही काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी मॅच व्हायला पाहिजे. तर पुढचा पॉईंट आहे की प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करत असताना प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनमध्ये त्याचा फॉर्मॅट कसा आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर त्यासाठी बघा तुम्हाला स्लाईडमध्ये दिसत असेल की त्या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने किती 4 कॉलम हे तयार करावे लागतात. हा जो काही फॉर्मॅट आहे हा व्हर्टिकल फॉर्ममधला फॉर्मॅट आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला 4 कॉलम तयार करावे लागतात. एक पर्टिक्युलर, दुसरा बेसिस, तिसरा प्री पिरियड आणि चौथा पोस्ट पिरियड. आता पर्टिक्युलर झाल्यानंतर पर्टिक्युलरमध्ये पहिल्यांदा आपण काय घेणार, इन्कम्स. तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेले सर्व इन्कम्स घेणार. आता ते कशाच्या बेसिसवरती असतील, सेल्स बेसिस किंवा टाईम बेसिस. ते डिवाइड केल्यानंतर प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडमध्ये ते हे झाले जातात. म्हणजे ही पहिली तुमची स्टेप्स झालेली आहे. त्यानंतर काय करा, पूर्ण इन्कम जे काय प्री पिरियडचे असतील आणि पोस्ट पिरियडचे असतील त्यांची काय करा, टोटल करा बोथ साईड. ते झाल्यानंतर लेस तुम्हाला काय करावं लागतात, सर्व एक्सपेन्सेस तुमचे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये लेस करा. ते सुद्धा कशाच्या बेसिसवरती असतील, सेल बेसिस, टाईम बेसिस, अदर काय बेसिस असतील ते विचारात घेऊन ते पहिल्यांदा काय करा, डिवाइड करून घ्या. त्यानंतर त्या सर्व एक्सपेन्सेस प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडची काय करा, टोटल करा. टोटल केल्यानंतर पूर्ण इन्कम प्री पिरियड आणि टोटल इन्कम पोस्ट पिरियड त्याच्यामधून
फ्री पिरियडचे एक्सपेन्सेस फ्री पिरियडच्या इन्कममधनं लेस करा. पोस्ट पिरियडचे एक्सपेन्सेस पोस्ट पिरियडच्या इन्कममधनं लेस करा. आता फ्री पिरियडचे एक्सपेन्सेस पोस्ट पिरियडच्या इन्कममधनं लेस केल्यानंतर जो काही प्रॉफिट येईल त्याला आपण काय म्हणू, कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस असं म्हणू. प्रॉफिट आला तर कॅपिटल प्रॉफिट म्हणू, लॉस आला तर कॅपिटल लॉस म्हणू. तसंच पोस्ट पिरियडच्या इन्कममधनं सर्व एक्सपेन्सेस तुम्ही काय करताय, लेस करताय. लेस केल्यानंतर जो काही प्रॉफिट किंवा लॉस येईल त्याला आपण काय म्हणू, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असं म्हणू. आणि सगळ्यात शेवटी काय करतो आपण, टोटल ऑफ इन्कम आणि तुमचा आलेला प्रॉफिट ह्या दोन्हींची टोटल ही सगळ्यात शेवटी करत असतो. आणि सगळ्यात शेवटी कॅपिटल प्रॉफिट, प्री पिरियडचा प्रॉफिट आणि पोस्ट पिरियडचा प्रॉफिट ह्या दोन्हींची बेरीज ही किती यायला पाहिजे, तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेमच्या बेरजे एवढी तेवढ्या इन्कम एवढी यायला पाहिजे. म्हणजेच बघा, प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला 10,000 रुपये जर हे दिलेले असतील तर तेवढंच 10,000 रुपये जर प्रॉफिट दिलेला असेल तर तेवढाच प्रॉफिट तुमचा ह्या दोन्ही मिळून हा यायला पाहिजे. जर ते सेमच जर तेवढाच प्रॉफिट जर आला तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर दुसरा फॉर्मॅट आहे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इन प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनमधील हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमधला. हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला 4 कॉलम तयार करावे लागतात. एक पर्टिक्युलर इनकॉर्पोरेशन्स ही डेबिट साईड असणार, ही पर्टिक्युलर इनकॉर्पोरेशन्स ही क्रेडिट साईड. आता पर्टिक्युलर इनकॉर्पोरेशन डेबिट साईडला काय करतो आपण, सर्व एक्सपेन्सेस हे घेत असतो आणि क्रेडिट साईडला सर्व इन्कम हे घेत असतो. मग त्या ठिकाणी इनकॉर्पोरेशनमध्ये अजून प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड आपण कन्सिडर करत असतो. इकडनं सुद्धा सेम प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड हे करावे लागतात. त्यानंतर ह्या ठिकाणी पूर्ण तुमचे प्री पिरियडचे इन्कम पोस्ट पिरियडचे इन्कम घेतो. इकडनं तुमचे पूर्ण प्री पिरियडचे एक्सपेन्सेस आणि पोस्ट पिरियडचे एक्सपेन्सेस हे घेत असतो. त्यानंतर जर इन्कमची म्हणजे क्रेडिट साईडची टोटल ही जास्त असेल आणि डेबिट साईडची टोटल ही कमी असेल तर त्यावेळेस प्री पिरियडला काय होईल, कॅपिटल रिझर्व, त्यालाच आपण म्हणतो कॅपिटल प्रॉफिट होतो. त्यानंतर पोस्ट पिरियडची अमाऊंट क्रेडिट साईडची ही जास्त असेल आणि डेबिट साईडची पोस्ट पिरियडची अमाऊंट ही कमी असेल तर त्यावेळेस काय होत असतो, नेट प्रॉफिट हा होत असतो. म्हणजे तो आपल्याला त्या ठिकाणी सर्च करावा लागतो. आणि हे दोन्हीही कॅपिटल प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट हे दोन्हींची बेरीज ही केल्यानंतर प्रॉब्लेममध्ये दिलेला प्रॉफिट आणि हा प्रॉफिट जर सेम आला तर तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर आहे असं कन्सिडर करावं. आय होप तुम्हाला समजलं असेल की कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आणि कुठला फॉर्मॅट. ह्या ठिकाणी आपण फॉर्मॅट नंबर फर्स्ट व्हर्टिकल फॉर्मॅट त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी यूज करणार आहोत. थँक्यू.